Hello, Avinash. Hi Chetan. How's you? Good, doing good. So, where you live? I live in Wakad, Bhumkar Chowk. So please tell me pros and cons to live in Wakad. तर कनेक्टिव्हिटी वन ऑफ द बेस्ट. मुंबई पुणे एक्सप्रेसवे असल्यामुळे तुम्हाला रावेतवरून सरळ कोथरूड जायचं आहे. अगदी 20 ते 30 मिनिटात तुम्ही पोहोचता. पोहोचू आणि शकता. त्यानंतर डांगे चौक ते शिवाजीनगर ते पण 20 ते 30 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे आय टी पार्क अगदी 3-4 किलोमीटरच्या अंतरावर हिंजवडी आय टी पार्क आहे. बरोबर. आणि 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर इव्हन आय टी पार्क आता बनत आहे. राईट. म्हणून आय टी वाल्या लोकांसाठी हे बेस्ट लोकेशन. बेस्ट लोकेशन. येस. राईट. फूड याबद्दल काय सांगशील? कोणकोणत्या टाईपचे हॉटेल्स इकडे? इथं आय टी पीपल जास्त असल्यामुळे विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, त्यामुळे इथे हॉटेल्स त्या लोकांच्या सोयीपुरते आणि खूप सगळ्या टाईपचे लोक असल्यामुळे सगळ्या टाईपच्या हॉटेल्स. Correct. हा, चांगल्या क्वालिटीचे हॉटेल्स. येस, ते बेनिफिट आपल्याला आहे. आणि तुम्हाला शॉपिंग करायचं आहे तर फिनिक्स मॉल अगदी जवळ. Correct. म्हणजे वाकडच्या मधोमध ते फिनिक्स मॉल आहे. तुम्हाला मूवीज बघायचे, Right. शॉपिंग करायचं त्यासाठी ते बेस्ट आहे. तसलं तर 30 जूनला येत्या 30 जूनला मेट्रो सुरू होते हिंजेवाडी फेज 3 पासून तर सरळ शिवाजीनगरपर्यंत. बरोबर. तर आणि स्टॉप्स पण खूप ठिकाणी आहे. त्याचे. अविनाश, प्रोज आहे तसे कॉन्स पण आहे काही, त्याबद्दल काय सांगशील? आय टी असल्यामुळे इथे लोक खूप आहे, लोक असल्यामुळे गाड्या आहेत, आणि Traffic आहे. गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक आहे, आणि ट्रॅफिक असल्यामुळे तुमचा एअर क्वालिटी इंडेक्स खूप वाढून जातो. आणि त्याला 60 ते 85 आय थिंक आपण कॅल्क्युलेट केलं. बरोबर. राईट. आणि ट्रॅफिक हे मोस्टली भूमकर चौक ते हिंजेवाडी वन वे झाल्यामुळे खूप कमी झालंय. आणि आय अज्युम की जेव्हा कन्स्ट्रक्शन पण कम्प्लीट होईल तेव्हा एअर क्वालिटी इंडेक्स पण चांगला होईल. So guys, you decide if you want to buy a flat in Wakad, you can call us.